नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आज आपण रायगड, धुळे व नंदुरबार येथील रोजगार मेळाव्यासंदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स या आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। मित्रांनो, आता आपण रायगड येथील रोजगार मेळाव्यासंदर्भात सविस्तर माहिती पाहूया। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पेन यांच्यामार्फत विभागीय कार्यालय रामवाडी पेन येथे 23 सप्टेंबर 2024 रोजी 10 ते 3 या वेळात मेळावा आयोजित केलेला आहे। औद्योगिक प्रशिक्षण संस्था पेन यांच्यामार्फत शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज रामवाडी पेन येथे 23 सप्टेंबर 2024 रोजी 10 ते 3 या वेळेत मेळावा आयोजित केलेला आहे। ITI कॉलेज पनवेल यांच्यामार्फत 24 सप्टेंबर 2024 रोजी, ITI कॉलेजेस कर्जत यांच्यातर्फे 25 सप्टेंबर 2024 रोजी, जिल्हा रोजगार कार्यालय यांच्यातर्फे JSM कॉलेज अलिबाग येथे 26 सप्टेंबर 2024 रोजी, ITI कॉलेजेस महाड यांच्यातर्फे 26 सप्टेंबर 2024 रोजी, ITI कॉलेजेस उरण यांच्यातर्फे 27 सप्टेंबर 2024 रोजी व ITI कॉलेज नागोठणे यांच्यातर्फे 30 सप्टेंबर 2024 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे। आता आपण धुळे व नंदुरबार येथील रोजगार मेळाव्यासंदर्भात माहिती पाहणार आहोत। त्यापूर्वी धुळे व नंदुरबार येथील मेळाव्यासंदर्भात विशेष सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनांचे आपण अवलोकन करा, तेव्हाच आपल्याला या मेळाव्याला जायचे आहे। तर ITI कॉलेजेस देवपूर, ITI कॉलेजेस शिरपूर, ITI कॉलेज शिंदखेडा, ITI कॉलेज पिंपळनेर व ITI कॉलेज नंदुरबार येथे 24 सप्टेंबर 2024 रोजी, तसेच अहिंसा ITI कॉलेज दोंडाईचा येथे, ITI कॉलेज देवपूर येथे, HR पटेल महिला कॉलेज शिरपूर येथे व शासकीय तांत्रिक विद्यालय धुळे येथे 30 सप्टेंबर 2024 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे। धुळे व नंदुरबार येथील रोजगार मेळाव्याला येताना जिल्हा माहिती केंद्र धुळे व नंदुरबार यांनी विशेष सूचना दिलेल्या आहेत। त्यानुसार सर्वप्रथम आपण mahaswayam.gov.in या वेबसाईटवर लॉग इन करून आपले शिक्षण, अनुभव, बँक खाते ही माहिती अपडेट करावी। यानंतर आपण जॉब सीकर या टॅबवर क्लिक करून पंडित दीनदयाल उपाध्याय या टॅबवर क्लिक करा व आपल्याला हव्या असलेल्या जॉबवर आपण अप्लाय करायचे आहे। मित्रांनो, धुळे व नंदुरबार येथील रोजगार मेळाव्याला जाण्यापूर्वी आपण खालील दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकतात। मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चित कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स या आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।